नमस्कार. नवरात्रामध्ये जी आपण सिरीज बघितली त्याचा आजचा हा शेवटचा एपिसोड तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे. का तर आत्तापर्यंत जी रोज आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमवली त्याचा काय उपयोग आहे आणि विशेषतः रोज तुम्हाला ही माहिती देणारी मी वृषाली लेले कोण आहे, काय करते आणि का एवढी सगळी बडबड करते हे तुम्हाला या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये समृद्धी हवीच असते. प्रत्येकाला आनंद हवा असतो, मौज मजा आनंदात जगायचं असतं. ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्याच्यात गैर काय आहे हो. पण प्रत्येकाची समृद्धीची व्याख्या वेगवेगळी असते. कोणाला बंगला गाडी ह्याच्यात समृद्धी वाटेल, कोणाला भरपूर इन्व्हेस्टमेंट करण्यात समृद्धी वाटेल, तर कोणाला प्रचंड सोनं घेण्यात समृद्धी वाटेल, किंवा कोणाला आहे ती संपत्ती दान करून समाजाकरता काहीतरी करण्यामध्ये समृद्धी वाटेल. त्यामुळे समृद्धीची संकल्पना ही प्रत्येकाची वेगवेगळीच आहे. मग सारखं काय आहे तर त्याच्यातनं मिळणारा अपरिमित आनंद, संतोष, समाधान, ती एक तृप्तीची अशी एक क्षण येतो की जेव्हा वाटतं बस ह्याच्यासाठी केला होता सारा अट्टहास. या पद्धतीने ती तृप्ती आपण अनुभवतो, समाधान अनुभवतो आणि तो आनंद घेतो. त्यामुळे आमचं म्हणजे निर्मल विसावाचं असं म्हणणं आहे की समृद्धी आणि आनंद हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. निर्मल विसाव म्हणजे काय तर माझं आणि आमच्या सगळ्यांचं हिलिंग आणि मेडिटेशनला वाहिलेलं सेंटर. इकडे प्रत्येक गोष्टीचा उपाय हा हिलिंगमधून, मेडिटेशनमधून दिला जातो. असं हे सेंटर 2014 साली ह्याची स्थापना केली मी. तेव्हा मी BMC मध्ये नोकरी करत होते. बाय द वे तुम्ही ओळखलं असेलच मी वृषाली लेले, कारण तुम्ही वृषाली लेले चॅनलवरतीच हे सगळं बघताय. त्यामुळे माझं नाव वृषाली लेले. BMC मध्ये 25 वर्ष सर्व्हिस केली आणि ती शेवटी म्हणजे एक साधारण 2012च्या एंडला माझ्या आयुष्यामध्ये हिलिंग नावाचा प्रकार आला. सेकिम हिलिंग मी शिकले आणि मग मला जाणवायला लागलं की या हिलिंगचं महत्त्व किती आहे. त्याच्या आधी आयुष्यामध्ये अनेक चढ उतारामधनं गेलेले असताना त्या सगळ्या स्मृती माझ्या मनामध्ये होताच. त्याचे सगळे मानसिक शारीरिक त्रास होतच होते. आणि मग या हिलिंगने काय केलं तर अक्षरशः हळूवार कुणीतरी औषध लावावं ना आपल्या जखमीवर, त्या पद्धतीने हे काम करत गेलं. आणि मग मला असं वाटलं की हो, ह्या गोष्टीमध्ये इतकी ताकद आहे की त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे आलं पाहिजे. आणि म्हणून BMC मध्ये 25 वर्ष सर्व्हिस करून मी ही स्वतःचं सेंटर स्थापन केलं. हिलिंग म्हणजे काय हे करण्याकरता हिलिंग एक प्रकाशवाट नावाचं मराठी पुस्तक लिहिलं, त्याचा इंग्लिश अनुवाद द पाथ ऑफ लाईट सुद्धा आणलं आणि लोकांना हिलिंगचं महत्त्व समजावत राहिले. मीनव्हाईल मी रेकी मास्टरशिप केली, सेकिम मास्टरशिप केली, मॅग्निफाईड हिलिंग शिकले, लामा फेरा शिकले, प्राणिक हिलिंग शिकले, अनेक अशा गोष्टी शिकत गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं शिकले म्हणजे टॅरो कार्ड रिडिंग. टॅरोट कार्ड ही तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचा सखोल अभ्यास करून द्यायला मदत करतात. त्याचा नक्की उपयोग काय करते हे मी ओघाने पुढे सांगणारच आहे तुम्हाला. तर असं सगळं शिक्षण घेत 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 घेत
त्या पद्धतीने माझ्याकडे येणाऱ्या लोकांवरती मी उपचार करत होते. उपचार म्हणजे काय, त्यांच्या खचलेली जी मानसिक शक्ती आहे त्याच्यावरती उपचार, शारीरिक जे काय त्यांचे आजार आहेत त्याच्यावरती उपचार, नातेसंबंधांवर उपचार, सगळ्या कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही असा आस्पेक्ट नाही की ज्याच्यावरती मी गेल्या 9 वर्षामध्ये हिलिंग आणि या माध्यमातून काम केलेलं नाही. तुमच्या कुटुंबातले प्रश्न असो, तुमचे एकमेकांमधली भांडणं असो, मुलांना समजून घ्यायचा विषय असो, कुटुंबामध्ये साधं मत मांडण्याकरता लागणारी ताकद येण्याकरता असो, मी ते वापरले. नातेसंबंधांमधले गैरसमज, बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये संसार त्यांचे तुटत होते, ते या हिलिंग आणि मेडिटेशनच्या माध्यमातून ती घटना टाळली गेलेली आहे. अनेक लोकांना मनामध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हता, स्वतःचा राग यायचा, मन सक्षम नव्हतं, त्याच्याकरता सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. आणि गंमत म्हणजे नुसतंच हिलिंग नाही, तो जो प्रश्न येत होता त्याचा मी सखोल अभ्यास करत गेले की ह्याच्या मागे नक्की कुठल्या भावना आहेत, कुठली ह्याची विचारधारा आहे, कुठली अशी विचार पद्धती आहे, कुठल्या ह्याच्या समजुती आहेत, कुठल्या ह्याचा विचारांचा पॅटर्न आहे की ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय. टॅरो शिकलेले असल्यामुळे प्रत्येक केसचा सखोल अभ्यास करत गेल्यानंतर मला जाणवलं ते भावनांचं महत्त्व. सहजगत्या आपण भावना हा शब्द बोलतो आणि अनेक वेळा त्या भावना आपण अनुभवतो. अनुभवाची गोष्ट आहे ही भावना, दाखवता येत नाही. दुःख, सुख, आनंद दाखवता येत नाही, तो असतो आत, तो अनुभवतो आपण, त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर होत असतो. हे सगळ्या भावना मी अभ्यास करत गेले. काय कुठला थॉट फॉर्म आहे, कुठली त्याची विचार करायची पद्धत आहे म्हणून तो अडकलाय किंवा ती अडकली, काय कशामुळे त्रास होतोय, कशामुळे ताण निर्माण होतोय, हा सगळा मी अभ्यास करत गेले, त्याच्या नोंदी नोंदवत गेले. आणि मग करोना आला. करोनापर्यंत मी हे सगळे अभ्यास करत होते आणि मग मला असं वाटलं की जसा भावनांचा आपल्या मनावरती प्रचंड परिणाम होतो, आपल्या मानसिक शक्तीवर, शारीरिक शक्तीवर, सगळ्या आयुष्यातल्या अँगलवर जसा परिणाम होतो तसा माणसाच्या भूतकाळाचा सुद्धा तेवढाच परिणाम होतो. भूतकाळातल्या अनुभवातनं जात असताना जे आपल्या नियंत्रणामध्ये नाही, आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आयुष्यात काय घडावं, काय गमवावं, काय मिळवावं, ह्याचा आपल्या आयुष्यात कधी कधी नियंत्रण नाही. नशिबाने जे काय समोर येईल, आपल्या जे काही लिहिलेलं असेल ते आपण भोगत जातो आणि मग त्याच्यातनं ज्या काही निर्माण होणाऱ्या भावना, त्या काय त्याच्या स्मृती आहेत, त्या सखोल आणि सतत परिणाम करत राहतात आपल्या विचारधारेवर आणि आपली विचार चौकट तशी घडत जाते, आपल्या तशा श्रद्धा बनत जातात, आपल्या तशा समजुती घडत जातात आणि ह्याच चौकटीतनं किंवा ह्याच खिडकीतनं आपण जगाकडे बघतो. हे माझ्या लक्षात आलं ह्या सगळ्या अभ्यासानंतर आणि म्हणून मी स्वतःची अशी एक हिलिंग पद्धती विकसित केली आणि त्याचं नाव आहे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती. पूर्वीची भूतकाळातली जी स्मृती आहे त्याच्यावर अगदी बरोबर त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून काम करणारी ही हिलिंग पद्धती आहे. मग काय आहे या हिलिंग पद्धतीमध्ये? तर या पद्धतीमध्ये जी काही ट्रीटमेंट आम्ही म्हणतो की जी काही आपली प्रोसिजर असते हिलिंग आणि मेडिटेशनची, ती कशी असते मी ती तुम्हाला समजावते. एखादा कुठलाही व्यक्ती माझ्याकडे जेव्हा समस्या घेऊन येतो, अर्थातच माउथ पब्लिसिटीने मला अनुभव आला तो त्याला सांगतो, असं करत 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 आमची निर्मल विसाव फॅमिली आता वाढत गेलेली आहे आणि तो माणूस येतो. मग तो कुठल्याही बाबतीतला त्याचं हे असेल, एखादं रिडेव्हलपमेंटची केस असेल, एखादा शारीरिक आजार असेल, एखाद्याला मानसिक काही निर्णय घेता येत नसेल, एखाद्याला नातेसंबंध तुटत असतील किंवा लग्न करायचं का नाही आणि करायचं तर कोणाशी करायचं आणि नक्की काय बघायचं, कशाला प्रायोरिटी द्यायची, हे सुद्धा अनेक मुलींच्या मनामध्ये गोंधळ असतो. अशा अनेक आपल्या प्रत्येक पावलावर येणाऱ्या प्रत्येक जे काही प्रश्न आहे, प्रश्न म्हणून आहे, जे काही आपण आपली सिच्युएशन आहे, जे परिस्थिती आपण जातो त्या प्रत्येक सिच्युएशनवरती मी काम केलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक सिच्युएशनमधनं तुम्हाला मानसिक ताकद येण्याकरता मेडिटेशन
मी रेकॉर्ड केलेलं आहे. आणि हे मेडिटेशन पूर्व स्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित आहे. 7ही चक्रांवरती लक्ष केंद्रित करून ही मेडिटेशन्स रेकॉर्ड केलेली आहेत. आणि आपण मी म्हटलं तसं की कुठलाही व्यक्ती माझ्याकडे जेव्हा त्याची समस्या घेऊन येतो तेव्हा पहिली स्टेप अशी असते की टॅरो रिडिंग करून मी तो पूर्ण अभ्यास करते त्या केसचा, की समोरचा माणूस त्याच्या अँगलने ती माहिती देत असतो. बरोबर आहे ना. मला असा असा त्रास होतो, माझं असं असं आहे, किंवा मला हे हवं आहे, मला माहिती नाही कसं मिळवायचं, तुम्ही मला सांगा, किंवा हे असं आहे मी बाहेर बोलू शकत नाही, ह्याच्यातनं मार्ग मी कसा काढू, असेही लोक येतात. मग तो त्याच्या अँगलने सांगत असताना मला तर त्याला मदत करायची, त्याला या सगळ्यातनं बाहेर काढायचे. मग मी काय करायचं, तर मी टॅरो रिडिंग करते जेणेकरून अगदी खोलवर त्याच्या मनाचे सगळे लेयर्स, त्याच्या विचारांची पद्धत मला कळते. आणि मग मला कळतं की हां काय चुकतं, काय ह्याला अडकवणारं किंवा ह्याला पुढे जाऊ न देणाऱ्या अशा काय गोष्टी आहेत. मग त्यानुसार मी इहारा आणि अहिरा हे 2 बीजमंत्र आहेत. हे पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचा मेन भाग आहे. इहारा म्हणजे काय, तर डिलीट. आपल्याला माहिती आहे हल्ली आपले स्मार्टफोन्स आहेत, लॅपटॉप, कॉम्प्युटर, डिलीट हा शब्द काढून टाकणं. आणि दुसरं आहे अहिरा. अहिरा म्हणजे भरणं नाही, रिस्टोर करणं, रिप्रोग्रॅम करणं. म्हणजे जे काढून टाकलंय त्या जागेमध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक भावनिक ऊर्जा भरणं, ह्याचं काम अहिरा करतं. मग ह्या 2 बीजमंत्राने समाप्त होणाऱ्या काही स्वयंसूचना आम्ही तुम्हाला म्हणायला देतो. आणि त्याची सुरुवात असते माझ्या प्रत्येक पेशीतून, जे आपण प्रत्येक सेल मेमरी, प्रत्येक पेशीला आपल्या मेमरी असते. म्हणून असं म्हणतात बघा की मन हे फक्त हृदयाच्या ठिकाणी नाही, ते अख्ख्या शरीरवर बसवलंय. पेशी मन असं ज्याला म्हणतात. तर हे जे मन आहे त्या मनावर किंवा पेशींच्या स्मृतीवर ते स्वयंसूचना, चांट म्हणा, ॲफर्मेशन, जे काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणू शकता तुम्ही ह्याला, ते तुमच्या पेशींच्या स्मृतीवर काम करतात. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग असा, जे आमची मेडिटेशन्स जे आम्ही तुम्हाला देतो ऐकायला, तुमच्या जीमेल ॲड्रेस घेतो आणि त्याच्यातून तुम्हाला ॲक्सेस देतो, ती मेडिटेशन तुमच्या 7ही चक्रांमधल्या ऊर्जेवर, भावनिक ऊर्जेवर काम करतात. नको असलेल्या भावनिक ऊर्जा काढून टाकल्या जातात आणि हव्या असलेल्या भावनिक ऊर्जेचा स्वीकार केल्या जातात. म्हणजे काय, ज्या भावनिक ऊर्जा नको आहेत त्यांचं नाव घेऊन आपण सांगतो माझ्या ह्या तुझ्या ऊर्जेतनं ह्या भावनांची ऊर्जा काढून टाक, या भावनांची ऊर्जाचा स्वीकार कर, असं सांगणारी कल्पनाशक्ती ज्याच्यामध्ये वापरले. व्हिज्युअलायझेशन टेक्निकचं खूप महत्त्व हल्ली सांगितलं जातं. त्याच जी शक्ती आहे कल्पनाशक्ती, की नुसतं आपण त्या ऊर्जेतनं ते काढून टाकत नाही, तर आपण 10 वेळा मनाला बजावतो, बघ मी करू शकते, मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो. हे जे काय तुम्हाला स्टॅबिलाइज ती पॉझिटिव्ह एनर्जी करण्याचं काम आहे, हे या मेडिटेशनच्या सेकंड पार्टमध्ये व्हिज्युअलायझेशन टेक्निकमध्ये केलं जातं. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे डिस्टन्स हिलिंग. म्हणजे मी माझ्या ऑफिसमध्ये बसून, माझ्या सेंटरमध्ये बसून मी तुम्हाला हिलिंग पाठवते, ऊर्जा तुमच्याकडे पाठवते. तर आता तुम्ही म्हणाल ही कशी काय शक्य आहे, तर आता तुमचा फोन नंबर एक स्पेसिफिक असतो, तो लावल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोचते की नाही. मला जर तुमच्याशी बोलायचं असेल तर मी दुसरा नंबर लावून तुमच्याशी बोलू शकेन का नाही, तो एक पर्टिक्युलर कोड आहे. तसं तुमचा फोटो हा माझ्याकडे असतो आणि त्या फोटोच्या माध्यमातून तुमच्या 7ही चक्रांवरती काम करून मी बेसिकली जो तुमचा सफरिंगचा पॅटर्न आहे, जो तुमचा थॉट फॉर्म आहे, किंवा जो तुमची एक विचार करायची पद्धत आहे जी तुम्हाला मागे खेचते, ती ब्रेक करण्याकरता म्हणून हे डिस्टन्स हिलिंग काम करतात. आणि अशा या त्रिकोणात, या 3ही बिंदूवरती आपण काम करतो. आणि तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचं महत्त्व, स्टॅबिलायझेशन, स्थिरता. ती आकृती अशी आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण स्थिरता आहे. ती स्थिरता, शांतता तुम्हाला मिळते. प्रसंग कुठलाही असो, समस्या कुठलीही असो, अगदी लहान मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही काम करतो. लहान मुलांकरता सुद्धा आम्ही मेडिटेशन रेकॉर्ड केलेली आहेत. की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, किंवा त्यांना काही वाईट सवयी लागल्या आहेत, किंवा त्यांचं विल पॉवर स्ट्रॉंग नसेल, किंवा ते थकून जात असेल दिवसभर अभ्यास करून, किंवा कुठल्या विषयाची त्यांना आवड नसेल, या प्रत्येक गोष्टीकरता आमच्याकडे मेडिटेशन आहे. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लग्नाच्या बाबतीत स्पष्टता येण्याकरता, जॉब चेंज करायचं आहे, कळत नाही, करावा कुठला करावा, कशा करता करावा,
आता तुम्ही म्हणाल मेडिटेशनची काय गरज आहे, कारण मी तुम्हाला नुसतं टॅरो रिडिंग करून गायडन्स देऊ शकते. पण नाही, आमचा ध्यास काय, तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवी ती प्रॉस्पेरिटी आणि तुम्हाला हवा तो आनंद तुम्हाला मिळवून द्यायचा. मग त्याच्याकरता नुसतं मी तुम्हाला सांगून उपयोग नाही ना, मी त्याच्यावर तुम्हाला उपाय पण सांगायला पाहिजे. तो उपाय म्हणजे ही पूर्वस्मृती पद्धतीची हिलिंग आणि मेडिटेशनची ट्रीटमेंट. ही तुम्हाला हळूहळू आतून एक अवेअरनेस देते, तुमचं मन सक्षम करत राहते. आणि अर्थातच त्यामुळे जसा घरामध्ये अंधार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दिवा लावलात, चारही कोपरे उजळून निघतात की नाही, तसे तुमच्या आयुष्यातले मेंटल प्रॉस्पेरिटी, ह्या सगळ्यांनी तुम्हाला मेंटल प्रॉस्पेरिटी, फिजिकल प्रॉस्पेरिटी, फायनान्शियल, रिलेशनशिप प्रॉस्पेरिटी, या चारही आस्पेक्टने तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉस्पेरिटी येते. तो प्रश्न तर सॉल्व्ह होतोच, पण त्याचप्रमाणे पुढे सुद्धा असे जर काही प्रश्न आले तर ते हँडल करण्याची क्षमता तुम्हाला येते. अर्थात त्याच्याकरता लागणारा संयम, रोज दिलेलं मेडिटेशन ऐकण्याचा नियमितपणा हा तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला दिलेले चान्स हे तुम्ही म्हटले गेले पाहिजेत तुमच्याकडे. तर काही पावलं तुम्ही चाला, काही पावलं आम्ही चालतो आणि आपल्याला हवं ते आपण मिळवूया. आणि ह्याच्याकरता आम्ही घेऊन आलोय एक नवीन अभ्यासक्रम, गोल्डन गेटवे टू युअर प्रॉस्पेरिटी. तुम्हाला प्रॉस्पेरिटीकडे नेणारा, तुम्हाला हॅपीनेसकडे नेणारा हा आमचा प्रोग्राम आहे. मग या प्रोग्राममध्ये काय असेल, त्याचं महत्त्व काय, हे सगळं पटवण्याकरता एक अवेअरनेस प्रोग्रॅम, एक साधारण 3 ते 4 तासाचा अवेअरनेस प्रोग्रॅम आम्ही घेणार आहोत. आणि तो अवेअरनेस प्रोग्रॅम ह्याची नाव नोंदणी आम्ही आता सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला खरंच हिलिंग आणि मेडिटेशनच्या माध्यमातून ह्या सगळ्यातनं बाहेर यायचं आहे तर नक्कीच तुम्ही सुरुवात करा. कारण तुमचा थोडासा वेळ जरी तुम्ही स्वतःवर घातला तरी अनेक चांगले परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसतील. आणि म्हणून अर्थात प्रॉस्पेरिटी आपल्याला जर आणायची असेल तर नुसते विचारांमध्ये ठेवून चालेल का? नाही चालणार. त्याच्याकरता ॲक्शन घ्यायला लागेल, कृती करायला लागेल. त्यामुळे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका, आम्ही तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करू, अवेअरनेस प्रोग्रामविषयी माहिती देऊ. आणि हां, वृषाली लेले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र नक्की करा. कारण असे नवनवीन कार्यक्रम, नवनवीन मेडिटेशन्स, नवनवीन प्रोग्राम घेऊन आम्ही येतच असतो. तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही तुमची विचारधारा तपासून बघा, मन सक्षम करा, की सगळ्या गोष्टी हळूहळू सोप्या होत जातात. मग नाव नोंदवणार ना गोल्डन गेटवे टू प्रॉस्पेरिटी या प्रोग्राम करता. चला तर मग उशीर कशाला. आज या चांगले जे काही दिवस आहेत सध्या, हा जो काही शक्तीचा उत्सव आहे आणि येणारे जे काही दिवाळीचे सुंदर असे मंगलमय दिवस आहेत, त्याच्यात आपलं कल्याण करून घ्यायचं असा दृढ निश्चय करा आणि एक पाऊल पुढे टाका.